नमस्कार मंडळी, मी जितेंद्र फनाडे आणि स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये। आणि मित्रांनो, आज आम्ही आलोय मुंबई पाहण्यासाठी। माझ्यासोबत माझा मित्र आहे रुपेश अरज आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मुंबईच्या सौंदर्यात भर पाडणारी ठिकाणं आपण आज पाहणार आहोत। आणि आता आम्ही जस्ट पोहोचलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन जे आहे तिथे पोहोचलोय आणि आम्ही ट्रेनने चाललोय आणि आता इथून पुढे आपला प्रवास सुरू होतोय। तर तुम्ही सुद्धा शेवटपर्यंत बनून राहा व्हिडिओमध्ये आणि आमच्या सोबत तुम्ही सुद्धा मुंबई दर्शन करून घ्या। चला तर मग मंडळी, हे आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक। हे एक ऐतिहासिक रेल्वे स्थानक असून पूर्वी या स्थानकाचं नाव व्हीटी म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनस असं होतं आणि हे स्थानक युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आणि त्यासोबतच मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे। हे रेल्वे स्थानक ब्रिटिशांनी व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्ण जयंतीनिमित्त बांधलं होतं। येथे पूर्ण 18 फलाटं आहेत आणि हे सर्वात मोठं आणि सर्वात जास्त व्यस्त असलेलं रेल्वे स्थानक आहे। मित्रांनो, भारताची पहिली ट्रेन सुद्धा पूर्वीचं बोरीबंदर, नंतरचं व्हीटी आणि आताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच याच रेल्वे स्थानकावरून दिनांक 18 एप्रिल 1853 साली मुंबई ते ठाणे अशी धावली होती। मंडळी, या स्थानकाचं बांधकाम 1887 साली चालू झाले आणि पुढे 10 वर्ष हे काम चालूच होतं। म्हणजेच कुठल्याही इमारतीला बांधण्यासाठी लागणारा वेळ त्यावेळी या स्थानकाला बांधण्यासाठी लागला होता। आणि या स्थानकाची रचना फेडरिक विल्यम स्टीव्हन्स या ब्रिटिश स्थापत्यकाराने केली। आणि आपण सर्वांनी 26/11चा दहशतवादी हल्ला ऐकला असेलच। तो हल्ला सुद्धा या स्थानकावर करण्यात आला होता। त्यामध्ये कितीतरी निष्पाप जीव गेले होते। या स्थानकाच्या बाजूलाच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्थापना 1882 मध्ये भारतातील पहिली महानगरपालिका म्हणून झाली आणि ही महानगरपालिका आशिया खंडातील सर्वात मोठी स्थानिक स्वराज्य संस्था आहे। आणि आता टॅक्सीचा प्रवास करत आपण जात आहोत गेटवे ऑफ इंडिया बघण्यासाठी। रेल्वे स्थानकापासून 10 मिनिटाच्या अंतरावर 3 किलोमीटरवर गेटवे ऑफ इंडिया हे स्मारक आपल्याला बघायला मिळतं। तर मित्रांनो, टॅक्सीचा प्रवास करत आता आम्ही पोहोचलोय गेटवे ऑफ इंडिया जवळ आणि हे जे स्मारक तुम्ही माझ्या मागे बघताय तर ते आहे मुंबई शहराच्या दक्षिणेस समुद्र किनाऱ्यावर हे स्मारक बांधलं गेलंय। तर मित्रांनो, आता आपण गेटवे ऑफ इंडिया बघूयात। चला तर मग। आज रविवार असल्यामुळे खूपच गर्दी आहे आणि बाजूलाच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक सुद्धा आहे। महाराजांना वंदन करून आपण आता पाहूयात गेटवे ऑफ इंडिया। मुंबईच्या दक्षिणेस समुद्र किनाऱ्यावर असलेले हे स्मारक खूपच सुंदर आहे। पण आपल्या महाराजांचं दुर्ग रायगड जर तुम्ही पाहिला असेल तर किल्ले रायगडावर असलेला नगारखाना जसा आहे तशीच ही वास्तूसुद्धा बांधण्यात आली आहे। म्हणजे विचार करा, त्यावेळी ब्रिटिश सुद्धा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अभ्यास करत होते। म्हणजेच त्या काळी आपल्या स्वराज्यातील वास्तू बघून इंग्रजांनी तशाच वास्तू बांधल्या। किती हुशार आणि बुद्धिमान असतील आपले महाराज। 1911 मध्ये 5वा जॉर्ज आणि राणी मेरी यांनी भारताला दिलेल्या भेटीचे स्मारक म्हणून ही भव्य कमान बांधण्यात आली होती। याची पायाभरणी 31 मार्च 1913 रोजी करण्यात आली व 1924 मध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली। आणि इकडे आपण अरबी समुद्र पाहत असाल। मित्रांनो, मुंबईच्या सौंदर्यात भर टाकण्याचं काम हाच अरबी समुद्र करतो। हा समुद्र दिसायला खूपच सुंदर आहे। ह्या ज्या बोटी तुम्ही पाहत आहात त्या आपल्याला एलिफंटा केव्जला घेऊन जातात। गेल्या आठवड्यातच एका बोटचा अपघात झाला, त्यात बऱ्याच जणांना आपले जीव गमवावे लागले। म्हणून सर्वांनी आपली काळजी घेणे गरजेचं आहे, कारण घरी कोणीतरी आपली वाट पाहत असतात। या समुद्रातून शेकडो वर्ष भारत, आफ्रिका आणि अरबस्तान दरम्यान व्यापारी जहाजं ये जा करत आहेत। इंग्रज आणि पोर्तुगीज व्यापाऱ्यांचे मुघलांशी व्यापारी संबंध ह्याच समुद्रातून वाढले। तसेच मराठा नौसेनेने अरबी समुद्रावर गाजवलेले वर्चस्वही खूप अतुलनीय आहे। आणि मंडळी, गेटवे ऑफ इंडियाच्या समोरच हे आहे पंचतारांकित ताजमहाल हॉटेल। 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात या हॉटेलचे सुद्धा खूपच आर्थिक नुकसान झालं होतं
आणि कित्येक माणसं मृत्युमुखी पडली होती, त्यात काही विदेशी नागरिक सुद्धा होते. आणि मित्रांनो, गेटवे ऑफ इंडिया बघून आता आपण जातोय मरीन लाईन्स मरीन ड्राईव्ह पाहण्यासाठी. पुन्हा टॅक्सीतून प्रवास करत आम्ही पोहोचलो आहोत मरीन लाईन्सला. मित्रांनो, मरीन लाईन्सला आल्यावर आपण इथे निसर्गाचा आनंद घेतो. ढगांनी आभाळ भरलंय आणि समोर या समुद्राच्या लाटा बघायला खूप सुंदर वाटतात. आणि हे सुद्धा पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण असून सर्व पर्यटक इथे बसून समुद्राच्या लाटांचा किनाऱ्यावर येऊन पुन्हा जाण्याचं दृश्य पाहून आनंदित होतात. मंडळी, मरीन लाईन्स हे दक्षिण मुंबईतील एक परिसर आहे. मरीन लाईन्स हे नाव मरीन बटालियन लाईन्स वरून आले आहे. हे एक पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई उपनगरीय रेल्वेवरील एक रेल्वे स्थानकाचे नाव आहे. जर तुम्ही पावसाळ्यात प्रवास करत असाल तर मुंबईतील पावसाळा पाहण्यासाठी मरीन ड्राईव्ह हे सर्वात मोठे ठिकाण आहे. मित्रांनो, मरीन ड्राईव्ह मरीन लाईन्सला क्वीन नेकलेस म्हणूनही ओळखलं जातं, कारण रात्रीच्या वेळी ड्रायव्हरच्या बाजूने कोठेही उंच स्थानावरून पाहिलं जातं तेव्हा रस्त्यावरील दिवे गळ्यातील मोत्यांच्या तारासारखे दिसतात. मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय येथे. मुख्य प्रवेशद्वारापासून प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला आपल्या बॅगा ठेवाव्या लागतात, पण मोबाईल फोन आपल्याला आतमध्ये नेण्यास परवानगी आहे. इथे प्रति व्यक्ती 150 रुपये पावती फाडून आपल्याला पुढे सोडलं जातं. आणि आता संध्याकाळ झाली आहे आणि येथील वातावरण सुद्धा खूपच निसर्गरम्य आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवगार असा परिसर आणि रेखीव बांधकाम स्वरूप इमारती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे वस्तू संग्रहालय दक्षिण मुंबईच्या मध्यभागी गेटवे ऑफ इंडिया जवळ आहे. 1918 मध्ये मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून संग्रहालयाचे नामकरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, ज्याचं मूळ नाव प्रिन्स ऑफ वेल म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया असं होतं. आता आपण संग्रहालयात आलो असून येथे आल्यावर ऐतिहासिक वास्तूंचं दर्शन होण्यास सुरुवात होते. संग्रहालयात प्राचीन भारतीय इतिहासाचे अंदाजे 50,000 प्रदर्शने तसेच परदेशी भूमीवरील वस्तू आहेत, ज्यांचे प्रामुख्याने 3 विभागांमध्ये वर्गीकरण केले आहे: कला, पुरातत्व आणि नैसर्गिक इतिहास. या संग्रहालयात गुप्त, मौर्य, चालुक्य आणि राष्ट्रकूट यांच्या काळातील सिंधू संस्कृतीच्या कलाकृती आणि प्राचीन भारतातील इतर अवशेष आहेत. मित्रांनो, या संग्रहालयात खूपच पुरातन काळातील देवदेवतांच्या दगडावर कोरलेल्या मूर्त्या आपल्याला बघायला मिळतात. आज आपण कुठेही फिरण्यासाठी गेलो तरी आपल्याला इतका आनंद अनुभवायला मिळणार नाही, जितका आनंद आपल्याला आपला इतिहास आठवल्यावर आणि त्याच इतिहासातील काही अशा गोष्टी बघितल्यावर होतो. तुम्ही इथे बघू शकता, इतक्या पुरातन मूर्त्या असून आजही या संग्रहालयात आपण अगदी सुस्थितीत पाहतोय. इथे सर्व देवदेवतांच्या मूर्त्या आपण बघत असाल. गणपती, महादेवाच्या, ब्रह्म, विष्णू, माता सरस्वती आणि गौतम बुद्ध व इतर सर्व देवदेवतांच्या अतिशय प्राचीन कलाकृती आपल्याला इथे दिसून येतात. तुम्ही सुद्धा मुंबईला कधी आले तर या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयास नक्की भेट द्या. मंडळी, आता खालच्या मजल्यावरून वर गेल्यावर आपल्याला अजून बरंच काही पाहण्यासाठी आहे, परंतु आम्ही आलोय सायंकाळी 5 वाजता, त्यामुळे आता आपण थेट शिवकालीन वस्तू पाहण्यासाठी जाऊयात. इथे आपल्याला शिवकालीन शस्त्रे, कपडे, चिलखत आणि बऱ्याच काही गोष्टी पाहायला मिळतात आणि ही सर्व शस्त्रे इतिहासाचे पुरावे देत आहेत. खूप सुंदर असं हे संग्रहालय आहे.
मला जर माझ्या शिवरायांच्या काळातील कुठलीही गोष्ट दिसली तर मी खूपच भावूक होतो आणि लगेच शिवकाळात जातो. शिवकाळ खरंच किती सुंदर असेल. आपले महाराज, शंभूराजे आणि सर्व स्वराज्यातील प्रजा. आपलं एवढं भाग्य नाही म्हणून आपण त्या काळात जन्मलो नाहीत, पण तरीही आपलं सौभाग्य म्हणून आपल्याला महाराजांच्या वास्तू, शिवकालीन शस्त्रे आणि इतर काही गोष्टी बघायला मिळतात. आणि स्वराज्यातील गडकिल्ले तर आजही शिवकाळ जिवंत ठेवून आहेत. महाराजांची प्रतिमा बघून खूप आनंद भेटतो आणि ही सर्व शस्त्रे इतिहासाचे पुरावे देत आहेत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुंबईची एक सफर केली आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण अशाच नवनवीन व्हिडिओ आपण टाकत असतो. धन्यवाद.